नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी आपली भारतीय अर्थव्यवस्थेच्या क्लास नोट्स जे आहेत अंतिमतः तुमच्या सर्वांसाठी उपलब्ध झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की अर्थव्यवस्थेच्या नोट्स तयार करण्यासाठी खूप कष्ट लागतात आणि ह्या मला सांगायचं आहे की पहिली आवृत्ती 19-20 मध्ये आलेली आहे. आज 7वी आवृत्ती तुम्हाला मी देऊ शकतोय. त्याबद्दल मला म्हणजे या पुस्तकाबद्दल मला खूप आनंद होतोय. तेवढाच नक्की तुम्हाला पण आनंद होईल या भारतीय अर्थव्यवस्थेच्या नोट्स तुमच्या हाती आल्यानंतर. या नोट्सची ही 7वी आवृत्ती आहे. यामध्ये जवळपास सगळे जे काही बदल आत्ताचे झालेली आहेत, ती सगळी बदल आणि काय रे अगदी सोप्या भाषेमध्ये प्रत्येक टॉपिक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. जवळपास भारतीय अर्थव्यवस्थेवरलं आता आपण बघतोय की गडबडची प्रश्न असतील किंवा मुख्यची किंवा काय रे पूर्वची प्रश्न असतील, त्याची काठिण्य पातळी वाढत चाललेली आहे. मग या सगळ्याला सामावून घेण्यासाठी आणि आता रिसेंटली भारताची आर्थिक पाहणी असेल, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी असेल, या करंट बेस प्रश्न विचारण्यात चाललेली आहे. जसं की सेंद्रिय शेतीवरला विचारलेलं असेल किंवा मग काय आपल्या पब्लिक फायनान्सच्या रिलेटेड विचारलेले असेल आणि किंवा मग मैत्री कायदा असेल, अशी जी काही हे सगळे जे कशामधले आहेत तुम्हाला महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीच्या रिलेटेड किंवा भारताच्या आर्थिक पाहणीच्या रिलेटेड प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग हे सगळं विचार करून तुम्हाला अगदी खरे प्रत्येक गोष्टीचा तुमच्या मागच्या अनेक पेपरचा अभ्यास करून या पुस्तकाला कसं अपडेट करता येईल या सगळ्यांचा अभ्यास करून तुम्हाला ह्या नोट्स उपलब्ध करून दिलेला आहे. ओके, तर या नोट्समध्ये नेमकं काय आहे ते बघूया. बघा, ॲक्च्युली ही 26-27ची 7वी आवृत्ती आहे. ओके, ही कोणासाठी उपयुक्त आहे सरळ स्पष्ट मेन्शन केलंय. महाराष्ट्र राजपत्रित पूर्व आणि मुख्य परीक्षेला पण उपयुक्त राहील. की मुख्य परीक्षेला आपण प्रश्न लिहिताना एखादी आपल्या आकडेवारी जी लागत असेल किंवा कन्सेप्ट असतील, राष्ट्रीय उत्पन्नाच्या रिलेटेड काही विचारलं असेल किंवा कुठल्याही टॉपिकच्या रिलेटेड, तर ती किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल त्याची आकडेवारी लिहिताना तुम्हाला उपयोगाला येईल अशी गव्हर्नमेंटची ऑथेंटिक. आज आपण बघतोय की मार्केटमध्ये बरीच पुस्तकं येत आहेत म्हणजे इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड, पण काय होतं रे की तुम्ही माझी आकडेवारी काढून बघा, मी मेहनत घेतोय किंवा मी काहीतरी करतोय काहीतरी सांगतोय असं नाही, पण मी चांगला आहे सगळे वाईट आहेत असा अर्थ नाही, पण सांगतोय की मार्केटमधली जे काय आहेत. आता विद्यार्थीच मला पाठवतात याचं उत्तर सर तुमच्या याच्यात हे दिले काय, सॉरी याच्यात हे आकडेवारी याच्यात ही दिली आणि तुम्ही असं दिले. मग त्यांना सांगत असतो की ती आकडेवारी जनरली आत्ताच्या AIच्या जमान्यामध्ये त्या याच्यावर टाकून, कुठलं ChatGPT असेल किंवा गुगलचा जो काय AI मोड असेल कशावरही टाकून ती आकडेवारी लोकांकडनं काढली जाते. त्यामुळं त्याच्यामध्ये चुका असण्याचे प्रमाण जास्त असतं. त्यांनी अनेक सर्च इंजिन आहेत त्याचं सगळंच एकत्र आणून ते तुम्हाला आकडेवारी देत असतं. त्यामुळं ती आकडेवारी सगळी ओरिजिनल असेल असं नाही. त्यामुळं जास्तीत जास्त गव्हर्नमेंट सोर्सचा प्रत्येक रिपोर्ट बघून तुम्हाला ती माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. म्हणून बघा, लक्षात ठेवा, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेला उपयुक्त राहील. डिपार्टमेंटल परीक्षा असतील, इतर स्पर्धा परीक्षा म्हणजे आता MPSC कडे 153 संवर्ग MPSC कडे वर्ग झालेली आहेत. त्या विद्यार्थ्यांनी असं समजू नये की पूर्वीसारखं TCS IBPS सारखे प्रश्न येतील. MPSC कडे पेपर गेल्यानंतर MPSC दर्जा आतापर्यंत तुम्ही कुठलाही सरळ सेवेचा किंवा थेट रिक्रुटमेंट MPSC ची बघितला तर त्यांचा दर्जा वेगळा असतो आणि मागच्या 10-15 वर्षाचा मला एक क्षेत्रातला अनुभव आहे म्हणून सांगतोय की तुम्हाला पण या नोट्स अत्यंत उपयुक्त असतील. व्यवस्थितरित्याने आत्ताच त्यांचा अभ्यासक्रम जाहीर होण्याच्या अगोदरपासून GS तर असणारच आहे. ओके, लँग्वेज असेल किंवा नसेल, लँग्वेज पण असणारच आहे किंवा मॅथ रिझनिंग असणार आहे. मग आतापासून तुम्ही तयारीला लागला तर बेस्ट राहील. सर्वांनाच या नोट्सचा फायदा भरपूर होईल. ओके, तर बघूया चला. आता या 7व्या आवृत्तीनिमित्त एवढा फक्त इथं ठळक मुद्दे दिलेले आहेत. अनेक जुन्या माहितीमध्ये देखील नवीन माहिती त्यामध्ये अपडेट करून दिलेली आहे. ओके, ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच अपडेट झालेल्या आहेत, पण त्यातल्या महत्त्वाचे म्हणलात तर ॲग्रिकल्चर जे काय स्टॅटिस्टिक्स ॲट अ ग्लान्स जो काय रिपोर्ट आहे ॲग्रिकल्चरचा, तो देखील आपण या ठिकाणी वापरलेला आहे. किंवा मग हँडबुक ऑफ स्टॅटिक्स ऑन द इंडियन इकॉनॉमी याचं पण 27वी एडिशन वापरून जे काय ज्या ज्या ठिकाणी लागतंय, पब्लिक फायनान्स असेल, टॅक्सेशन असेल, जिथं जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी वापरलेलं आहे. BOP BOT असेल. बघा, बेरोजगारीची आकडेवारी मागच्या बऱ्याच दिवसापासून उपलब्ध झाली नव्हती. याच्यापूर्वी जून जुलैची आकडेवारी काढायचे. 7व्या त्यांच्या रिपोर्टपर्यंत जून ते जुलै असं 1 वर्षाची आकडेवारी काढायचे. आता मात्र ते काय करतायत तर आता मात्र जानेवारी ते डिसेंबर 25 असं ती आकडेवारी काढतायत. पूर्वी काय होतं रे तर जून ते जुलै असं काढायचे. आता जानेवारी डिसेंबर असा आलेला हा पहिलाच रिपोर्ट आहे. ओके, म्हणून विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. मार्च 26 मध्ये हा रिपोर्ट आलेला आहे. मग या रिपोर्टची सगळी डिटेल आकडेवारी तुम्हाला बेरोजगारीच्या टॉपिकमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर IMF वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक असेल तो पण एप्रिल 26 मध्ये आलेला आहे.
नवीन आधारभूत वर्ष वगैरे अपडेट झाले, ते काय एवढा विशेष नाही, पण ठीक आहे. ते आता काय त्याच्यावरही एखादा प्रश्न येऊ शकतो. जीडीपी, आयआयपी, सीपीआय वगैरे जे असेल, तर यांच्या सगळ्यांचे जे काय आधारभूत वर्ष असतील ते दिलेले आहेत. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीच्या रिलेटेड प्रत्येक टॉपिकच्या शेवटी भारताची आर्थिक पाहणी असेल, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी असेल, त्या टॉपिकच्या शेवटी उदाहरणार्थ कृषी असेल तर कृषीच्या रिलेटेड त्याच्याकडे वेगवेगळ्या जे काही कृषी टॉपिक जो काय महाराष्ट्र आर्थिक पाहणीमधला आहे तो सगळा डिटेल दिलेला आहे. आपल्याला जास्त प्रश्न महाराष्ट्र आर्थिक पाहणी रिलेटेड येतात भारतापेक्षाही. ओके, त्याचं सगळं कार्य यामध्ये मेन्शन केलेलं आहे. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सध्याची रिसेंट आताची 25-26ची असेल, भारताची आर्थिक पाहणी 25-26ची असेल, ते सगळं त्या टॉपिकच्या शेवटी किंवा त्या घटकात करे शेवटी दिलेली आहे. उद्योग असेल किंवा मग करे पब्लिक फायनान्स टॅक्सेशन असेल किंवा तुमचं करे कृषी असेल किंवा राष्ट्रीय उत्पन्न असेल, अशा प्रत्येक टॉपिकच्या शेवटी त्या टॉपिकच्या शेवटी करे याची काय महाराष्ट्र आर्थिक पाहणीची माहिती पण दिलेली आहे. आता नीती आयोगाची पुनर्रचना केलेली आहे, ते पण दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापाराची सध्याची भारताची आर्थिक पाहणी जी 25-26ची आहे, त्यानुसार 24-25ची आकडेवारी सगळी आलेली आहे की म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराची आकडेवारी म्हणजे नेमकं काय, तर त्यामध्ये जे काय भारत कोणत्या देशाकडून आयात जास्त करतो, कोणत्या देशाकडून निर्यात जास्त करतो, कोणत्या वस्तूची आयात सर्वाधिक करतो, कोणत्या वस्तूची निर्यात जास्त करतो. ओके, आयातीत सर्वाधिक कोण असणार आहे, निर्यातीत कोणते सर्वाधिक असणार आहे. ओके, वस्तू गटानुसार किंवा वस्तूनुसार असणार आहे. ओके, तर या सगळं किंवा कोणत्या राज्याचं निर्यात जास्त आहे. ओके, तर निर्यातीनुसार पहिले 4 राज्य असतील, या सगळ्या गोष्टी. किंवा भारत जगामध्ये वस्तू आयातीमध्ये कितवा आहे, पहिले कोण आहेत, किंवा सेवा आयातीमध्ये कोण आहे, हे सगळी जी काही सध्याची रिसेंट आकडेवारी आहे. किंवा मग खरे बीओपी मध्ये बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये मग आपली कॅड जे काही करंट अकाउंट डेफिसिट, आता आपण ऐकतोय की आपले माननीय पंतप्रधान सांगतायत की बाबा काय आपला जो काय आहे आता सोनं खरेदी करू नका किंवा मग तेलाची बचत करा, बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. मग त्याची कारणं काय आहेत की आपली आयात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. मग आयातीमुळे काय होतं, कॅडवर परिणाम होतो आणि कॅड वाढत जाते. म्हणजे कॅड म्हणजे काय, करंट अकाउंट डेफिसिट वाढत चाललेली आहे. मग त्यामुळं काय, आणि आता ह्या जागतिक युद्धामुळे परिणाम पण झालेला आहे. आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे, बरोबर. आणि म्हणणं आहे म्हणजे बरोबरच आहे, पण आपली कॅड वाढत चाललेली आहे. ओके, ते कारण कुठलंही असो, आयात वाढल्यामुळे काय होतं की तो आपली परकीय चलन तिकडे जातं. ओके, जे आपल्याकडे जेवढं आहे मग परकीय चलनाचं प्रमाण कमी होतं आणि शेवटी काय होतं की आपली जी काय म्हणजे वस्तू खातं आहे आणि सेवा खातं आहे जे काय चालू खात्यामधलं, मग वस्तू खातं कंटिन्युअसली आपलं काय त्याच्यावर डेफिसिट आहे, म्हणजे काय तूट आहे, आणि सेवा खात्यावर आपलं कंटिन्युअसली काय सरप्लस आहे, म्हणजे शेष प्राप्त होतो. पण वस्तू खात्यावरलं जे काय आपलं तूट आहे ती सेवा खात्यावरल्या शेषपेक्षा जास्त आहे. म्हणून करे म्हणजे आपण सेवा खात्यावरले पैसे जरी वापरले तरी देखील करे वस्तू खात्यावरली तूट भरून निघत नाही. आपला शेवटी कॅपिटल अकाउंटमधले पैसे वापरावे लागतात. म्हणजे कॅपिटल अकाउंटमध्ये काय असतं रे, कर्ज वगैरे असतात ते वापरावे लागतात. त्याच्यामुळं जेवढी आपली कार्य करंट अकाउंट डेफिसिट कमी होईल तेवढं कार्य बेस्ट राहील. त्यामुळंच पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ते सांगितलेलं आहे, बघा लक्षात घ्या. म्हणून आंतरराष्ट्रीय म्हणजे बीओपी मध्ये देखील कार्य तिथं काय आहे किंवा सेजमध्ये काय बदल झालेले आहेत किंवा सेजचं सध्या कुठं जास्त आहेत काय त्याच्याबद्दलही मी त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराची सगळी रिसेंटची आकडेवारी तुम्हाला दिलेली आहे. एफडीआय इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड असेल, एफडीआय सर्वाधिक कुठं केलं जातं, कोणत्या राज्यामध्ये एफडीआय येतं, कोणत्या कार्य क्षेत्रात येतं, याचा सगळा तुम्हाला टेबल पण छान कार्य उपलब्ध करून दिला, जेणेकरून तुम्हाला मागच्या 4-5 वर्षाची आकडेवारी विचारली तरी देखील आंतरराष्ट्रीय व्यापाराची देखील तुम्हाला प्रॉपर आकडेवारी करून दिलेली आहे. त्यानंतर बघा काही जुन्या घटकामध्ये महत्त्वपूर्ण माहिती वाढवलेली आहे की आता प्रत्येक माहिती वाढवता येत नाही. तुम्हाला माहिती आहे पुस्तकाची कार्य नोट्सची साईज वाढली की मग तुम्हाला अजून प्रश्न टेन्शन येतो की अरे एवढं का वाढवलं. पण इकॉनॉमिक्स विषय तसा आहे मित्रांनो, त्या विषयाला सगळ्या गोष्टी कार्य इन्क्लूड करावे लागतात आणि तेवढे टॉपिक पण जास्त आहेत. आणि बरेच आपण बघतो की इकॉनॉमिक्समध्ये पोरांना मार्क येत नाहीत. हा काय पॉलिटिक्स सारखा विषय नाही की आपण कार्य तो वाचला की तेवढा 15पैकी 15 मिळाला. त्याच्यामध्ये बरेच कार्य दररोजच्या दररोज अपडेट होत राहतात. हे कार्य दररोज कार्य इकॉनॉमिक्समध्ये दररोज काही ना काही घडत असतं. जसं की उदाहरणार्थ आता मला वाटतं रिसेंटली डेप्युटी गव्हर्नर यांची नियुक्ती झालेली आहे. मग असं प्रत्येक कार्य घडत राहतं आणि ते बघ आपला अपडेट करून घ्यावं लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जवळपास तुमच्या परीक्षेपर्यंत कुठलीही गोष्ट तुम्हाला कार्य जी मी अपडेट केली त्याच्या पलीकडे येणार नाही असं पुरेपूर प्रयत्न या पुस्तकाच्या रूपाने मी केलेला आहे. म्हणून लक्षात घ्या, तर ह्या पुस्तकाला अपडेट केल्यामुळे बऱ्याच स्कीममध्ये आता चेंजेस झालेले आहेत. स्टार्टअप स्कीम असेल म्हणजे बऱ्याच स्कीममध्ये असेल किंवा मनरेगामध्ये तुम्हाला माहिती आहे रामजी कायदा आता करण्यात आलेला आहे. अशा बरेच चेंजेस झालेले आहेत. त्यामुळं साईज नक्कीच वाढणारच आहे. त्यामुळं त्याला काही मी रोखू शकत नाही. पण तुम्हाला ज्या काही गरजेच्या आहेत त्यामध्ये जे महत्त्वाचं आहे आणि नोट्स वाचताना काय त्याच्यामध्ये सगळे हायलाईट प्रॉपर करून दिलेलं आहे आणि चुका अजिबात ठेवलेल्या नाहीत हे लक्षात ठेवा. 99.99% कसल्याही प्रकारची चूक न ठेवता मॅक्सिमम रिडिंग करून तुमच्यापर्यंत
तुमच्यापर्यंत ह्या नोट्स उपलब्ध करून दिल्या. शेवटी इकॉनॉमिक्स आहे, आकडेवारी आहेत, विश्वास ठेवणं अवघड असतं, पण जास्तीत जास्त मी स्वतः बघून तुमच्यापर्यंत दिलेलं आहे. आजपर्यंत तुम्ही सगळ्या नोट्स वाचल्या, तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत मी येत असतो. त्यामुळं नक्की यामध्ये चुका अजिबात ठेवलेल्या नाहीत. ओके, तर बघा त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प 26-27चा दिलेला आहे. त्यानंतर आता वित्त आयोग वगैरे की आत्ताचा 16 वित्त आयोग जे आहे, म्हणजे मी 12व्या वित्त आयोगापासून ते 16 वित्त आयोगापर्यंत दिले आणि 16 वित्त आयोगाचा सध्या अहवाल आलेला आहे. मग 16 वित्त आयोगाचा अहवाल सगळा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. ज्या वर्षी एखाद्या वित्त आयोगाचा अहवाल येतो त्या वर्षी नक्की पूर्व किंवा मुख्यला प्रश्न असतो म्हणजे असतोच. म्हणूनच आता गडबला पण प्रश्न आलेला आहे 16 वित्त आयोगावर. तुम्ही बघितलं असेल का नाही माहिती नाही, पण जनरली सिंपल प्रश्न विचारलाय अध्यक्ष आणि त्या 16 वित्त आयोगाचा कालावधी विचारलेला आहे. आत्ताच्या गडबा रिसेंटला किती तारखेला झाला पेपर? रिसेंट आत्ता झालाय काय 14 तारखेला काहीतरी 17 तारखेला. तर 17 तारखेला जो पेपर झालाय त्या पेपरमध्ये विचारलेला आहे. मग मला हे सांगायचं आहे मित्रांनो की तुम्हाला कुठलाही कसाही प्रश्न आला, 17 तारखेला पेपर आलाय तुम्हाला, बघा तुम्ही आपला जो कंबाईनचा ठोकळा दिलाय मी, कंबाईनचं जे काही स्पष्टीकरण दिलंय त्यामध्ये सगळं आहे की नाही काढून बघा. ओके, म्हणून सांगतोय की मी जे देतोय किंवा मी जे अपडेट करून देतोय त्यामधले प्रश्न नक्की असतात. आता कुठलाही पॉलिटी असेल तर पॉलिटीला तुम्हाला आता गडबला 15पैकी 15 प्रश्न असणार आहेत मी दिलेले. ओके, मग पॉलिटी हा सोपा आहे त्यामुळे ते 15पैकी 15 असतात. पण इकॉनॉमिक्सला जे काय आउट ऑफ मार्क येण्यासाठी त्याला चांगलं अपडेट करावंच लागतं, त्यासाठी तुम्हाला हे वाचावंच लागतं, हे मात्र सत्य आहे. ओके, तर बघा आता त्यानंतर बघा महत्वाच्या बऱ्याच शासकीय योजनांमध्ये बदल झालेत, अगदी सविस्तर दिलेलं आहे. जसं की मनरेगा, स्टार्टअप इंडिया, बऱ्याच स्कीम आहेत. असं की या स्कीम आहेत असं नाही, की बऱ्याच स्कीममध्ये चेंजेस आता झालेले आहेत आणि ते चेंजेस तुम्हाला या पुस्तक रूपाने मी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि यावर्षी तुम्हाला मनरेगा स्कीम जी आहे त्यावर प्रश्न येऊ शकतो, बरोबर. आणि आता त्याची अंमलबजावणी मला वाटते आता 1 जुलैपासून काहीतरी होणार आहे, बरोबर ना? 1 जून का 1 जुलै, तर आता त्याची अंमलबजावणी होणार आहे 2026 पासून. म्हणजे तो मनरेगा कायदा जो आहे 7 सप्टेंबर 2005चा तो आता काय होईल रद्द होईल आणि आता नवा कायदा लागू होईल 2025चा रामजी कायदा जो काय असेल. ओके, त्यामुळं जेवढे काय बदल, आता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना दुसरा टप्पा असेल, अशा बऱ्याच स्कीम आहेत की ज्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. ते सगळे मी तुम्हाला या पुस्तक रूपाने उपलब्ध करून दिलेलं आहे. ओके, तर याच्या बाहेर काही वेगळं जाणार नाही. हे व्यवस्थित केला तर याच्या पलीकडे तुम्हाला करायची गरज नाही. आणि असे बरेच गोष्टी बघा याच्यामध्ये टॉपिक कोणते आहेत बघा रे बाबा. तुम्हाला टॉपिक दिसत असतील, भारतीय अर्थशास्त्रातल्या मूलभूत संकल्पना असतील, भारतीय अर्थव्यवस्था असेल, आर्थिक वाढ व विकास असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, विकासाचा निर्देशांक असेल, शाश्वत विकास असेल. शाश्वत विकासामध्ये बऱ्याच मी गोष्टी यावर जागतिक शाश्वत विकास अहवाल असेल किंवा त्यानंतर आपला भारताचा शाश्वत विकास अहवाल असेल, हे सगळं दिलेलं आहे. पंचवार्षिक योजना असतील, दारिद्र्य असतील, भारतातलं बेरोजगारी असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, भारतीय व्यापारी बँक व्यवस्था असेल, लोकसंख्या असतील. लोकसंख्यामध्ये 2-3 टॉपिक केलेत बघा. लोकसंख्येचं पार्श्वभूमी, समित्या, संकल्पना, सिद्धांत, टप्पे, अवस्था या दिलेल्या आहे. आणि एकामध्ये भारताची लोकसंख्या प्रॉपर 2011ची लोकसंख्या दिली आणि एकामध्ये धोरणं किंवा मग आयोग वगैरे दिलेले आहेत. सहकार टॉपिक दिलाय, कारण मेन्सला पण तुम्हाला सहकार विचारलं होतं, सहकारावर पण सहकार मेन्सला आहे म्हणून सहकार पण दिलेला आहे. प्रीला पण आपला सहकारवर एखाद दुसरा विचारतात, मागच्या 2024 मध्ये कधी विचारलेलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल, व्यापार तोल, व्यवहार तोल असेल, सार्वजनिक वित्त असेल, भारतीय कर संरचना, वित्त आयोग वेगळा केला आहे, याच्यामध्ये वित्त आयोगाबद्दल इन्फॉर्मेशन दिली. सोबत नंतर 12 ते 16व्या वित्त आयोगापर्यंत अगदी डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आर्थिक सुधारणा दिल्या, इकॉनॉमिक रिफॉर्म्स असेल. त्यानंतर शेती म्हणजे त्याला कृषी हा टॉपिक दिलाय, अगदी याच्यामध्ये हे डिटेल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, उद्योग असेल, सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम असतील, सेवा क्षेत्र असतील, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था जे की IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, एशियन बँक असेल, ओके, ब्रिक्स असेल, जे काही सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. किंमत वाढ, चलन वाढ असेल, पैसा व चलन टॉपिक असेल, भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधित जे काय गोष्टी असतील त्या या ठिकाणी दिलेल्या आहे. आपल्या मेन्समध्ये सिलेबसमध्ये दिलेला आहे. ओके, पायाभूत सुविधा असेल, त्यानंतर योजना, शासकीय योजना जी आहेत त्यामध्ये महिला सक्षमीकरणाच्या योजना असतील, सामाजिक सुरक्षेच्या योजना असतील, आताच्या लेख लाडकी योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल किंवा बऱ्याच केंद्राच्या काही योजना असतील. ओके, तर त्या दिलेल्या आहेत. कौशल्य विकासाची योजना, वित्तीय समावेशनाच्या योजना असतील किंवा मग आता तुम्ही बघितलं असेल वित्तीय समावेशनाची लेटेस्ट तुम्हाला विचारलं होतं, कुठला विचारलं होतं? जनधन योजनेवर डीप प्रश्न आलाय की नाही. मग याच्या बाहेर जातो का प्रश्न? निश्चित जाणार नाही. त्या लेवलला मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. शहरी विकासाची योजना असतील, ग्रामीण विकासाची योजना असतील, जास्त ग्रामीण विकासाच्या योजनेवर तुम्हाला भर असतं. ओके, ऊर्जा साधन संपत्ती विषयक योजना असतील, सगळ्या तुम्हाला ग्रुप करून त्या याच्यामध्ये ते स्कीम तुम्हाला दिलेल्या आहे. ओके, आणि कृषी विकासाच्या सर्व योजना कृषी घटकानंतर दिल्या आहेत. शेवटी केंद्रीय अर्थसंकल्प 26-27चा दिलेला आहे. अशा सगळ्या गोष्टी मित्रांनो इन्क्लूड करून जवळजवळ 33 टॉपिक यामध्ये करण्यात आलेले आहेत. जर आता तुम्ही बघितलात त्याच्यामध्ये सगळ्या संकल्पना आहेत बघा पहिल्या टॉपिकमध्ये.
आता भारतीय अर्थव्यवस्था बघा, याच्यामध्ये काय केले रे? भारतीय अर्थव्यवस्था, भांडवली अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्था कोणती आहे? समाजवादी अर्थव्यवस्था असेल, मिश्र अर्थव्यवस्था असेल, किंवा विकसनशील असेल, किंवा आता बघा वैशिष्ट्य किंवा काय आहेत रे? तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक ऑक्टोबर 26 मधलं काय, त्याचा किती रँक आहे वगैरे प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी अपडेट केलं. तर मग हे काय मी पाठीमागे देईल का, किंवा हे पण अपडेट केले म्हणून नाही देऊ शकत, बरोबर ना? तर बघा, किंवा भारतामध्ये उत्पन्नाच्या व दरडोई उत्पन्नाचा वाढीचा दर काय, तुम्हाला आता रिसेंटली हे विचारलंय, बरोबर ना रे? हे विचारलंय की नाही रे? आता तुम्हाला विचारलंय. मग हे पण आकडेवारी 26-27च्या बजेटरी एस्टिमेट असेल, किंवा 25-26चं करे फर्स्ट ॲडव्हान्स एस्टिमेट असेल, त्यानुसार पण हे करे लेटेस्ट सगळ्या गोष्टी अपडेट केलेल्या आहेत. मग इथं स्पेशली करे याला डार्क का केले? पागल आहे मास्तर, बरोबर ना? अप्पा पागल आहे, याला अपडेट केले का? कोविडमुळं करे -6.2% होतो कोविडमुळं. मग आता हे तुम्हाला मेन्शन केलं 20-21 मध्ये किती आहे, मग मायनस आहे तर हे विचारू शकतात भविष्यात, कधी ना कधी विचारणार याच्यावर. आणि 21-22 मध्ये इथं मायनस वरून करे डायरेक्ट प्लसवर होताना तो हाय करे असा गेलाय, नंतर असा वर येणारच आहे, बरोबर ना? थोडा जरी वर आला तर तो पॉईंट वाढणार. मग 9.9%, इथं कुठंतरी 9.9% आहे करे 15-16 पासून कुठेही नाही. मग हा दोन विचारण्यासारखे आहेत, म्हणून त्याला मी हायलाइट केले. याला लेटेस्टला केलं नाही पण इथं केले. ओके, मग या गोष्टी महत्वाच्या आहेत. 51-52 पासून काय आहे आतापर्यंत ते पण दिले, आणि कोविडमध्ये करे कुठल्या क्षेत्रामध्ये काय झालेलं आहे ते पण दिलेलं आहे. ओके, बघा रे, कृषी क्षेत्राचं बघा, कृषी क्षेत्राचा लेटेस्टची आकडेवारी पण दिली बघा इथं. अरे जीबीए मधली जी काही हिस्सा आहे 24-25 पर्यंतची आकडेवारी दिली. सेकंड ॲडव्हान्स एस्टिमेटनुसार काय आकडेवारी आहे, म्हणजे कृषी क्षेत्राने कधी काय विचारतात त्यामधली जी काही उपक्षेत्र आहेत, पिकं, पशुधन, वनिकी, मत्स्यव्यवसाय, त्यांचं 15-16 पासून 24-25 पर्यंत आहे. तुम्हाला ही आकडेवारी दिली, ही आकडेवारी सगळी पाठ करायची का? निश्चित नाही. यामध्ये स्पष्ट मेन्शन केले बघा, कारण की तुम्हाला इथं जरी नाही केलं तरी करे हा कृषी टॉपिक मध्ये केले, की कसं लक्षात ठेवायचं पिकं. मग काय रे, जास्तीत जास्त 9.8 ते 10.2% पर्यंत करे सरासरी इथपर्यंतच आहे पिकांचं, मागच्या 15-16 पासून 24-25 पर्यंत. एक ग्रुप करून लक्षात ठेवा. ओके, ते सोपं जातं. हा, त्यानंतर बघा जनगणना वर्ष आणि कृषी कामगार, हे सगळ्या गोष्टी दिलेत, म्हणजे प्रत्येक अपडेट. आता बघा हा अपडेट याच वेळेसचा आहे, कारण ॲग्रिकल्चर करे स्टॅटिस्टिक्स ॲट अ ग्लान्स ऑल इंडिया काय. ओके, क्रॉप एरिया किती आहे, अंडर फॉरेस्ट किती आहे, नेट एरिया साऊंड किती आहे, बघा पिकाखालील क्षेत्र किती आहे, करे क्रॉपिंग इंटेन्सिटी किती आहे, सगळं दिले. म्हणजे कुठलाही पॉईंट तुम्हाला सोडला. ऍक्च्युली ॲग्रीच्या टॉपिकमध्ये पण सगळं दिलेलं आहे. त्यानंतर हा झाला पहिला टॉपिक. बघा अशा खूप गोष्टी आहेत मित्रांनो, इथं तुम्हाला सांगू शकणार नाही एवढ्या गोष्टी सगळ्या याच्यामध्ये अपडेट केलेल्या आहेत. ओके, हा, जिथं जागा भेटली तिथं मी त्यांना पण सोडलं नाही बघा, यांना पण सोडलं नाही. बरोबर, जागा एखादी जर त्या टॉपिकच्या शेवटी थोडी राहिली असेल तर मग तो तुम्हाला त्यांचा फायदा पण करून दिलाय. ओके, आता हा पण टॉपिक बघा का रे बदलवलेला आहे. ओके, जिथं गरज आहे राष्ट्रीय उत्पन्न, त्यामध्ये कन्सेप्ट वगैरे सगळं केलं क्लिअर. बघा आता पहिलं सुरुवातीला संकल्पना दिल्यात. घटक उत्पन्न म्हणजे काय, घटक उत्पन्न म्हणजे काय, उत्पन्न म्हणजे काय, मध्यवर्ती वस्तू म्हणजे काय, अंतिम वस्तू म्हणजे काय, व्यक्तिगत किंवा करे वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय, व्ययशक्य उत्पन्न म्हणजे काय, स्थूल उत्पन्न ग्रॉस आणि नेट म्हणजे काय, सगळ्या कन्सेप्ट तुमच्या सगळ्या क्लिअर केलेल्या आहेत. ओके, सोबत काय केलं बघा, आकडेवारीच्या बाबतीत म्हणला तर काय या टॉपिकमध्ये राष्ट्रीय उत्पन्न छोट्या छोट्या गोष्टीवर काय रे या टॉपिकमध्ये काय प्रत्येकामध्ये बघा. आता हा तुमचं काय रे सध्याचं जे काय आहे दिसतंय ना सर, बघा इथं बघा रे, हा आधारभूत वर्ष आहेत. आत्ताचं 90 आधारभूत वर्ष 22-23 27 फेब्रुवारी 2026, त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिली बघा. ओके, 90 काय काय आहे. ओके, त्यासोबत काय रे कोणकोणती जुनी आधारभूत आणि नवीन आधारभूत वर्ष कोणते झालेले आहेत. ओके, मग जीडीपी असेल, IIP असेल, CPI असेल, सगळं दिले. ओके, असं काय म्हणजे कुठलाच पॉईंट तुम्हाला सोडला नाही बघा मित्रांनो. आता हे स्टेट बोर्डमध्ये आहे, हे कुठेही नाही. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य कुठे आहेत, कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही. याच्यावर राज्यसभा मुख्यला प्रश्न आलते पूर्वी, तुम्हाला गडब मुख्यला वगैरे विचारू शकतात. ओके, किंवा मग करे राष्ट्रीय उत्पन्न गणनेतली अडचणी कोणत्या आहेत, हे आपण मी करे NCERT किंवा स्टेट बोर्ड या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला दिलेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे. अरे एवढी मला वाटत नाही की एवढी मेहनत कोणी केली असेल या नोट्सच्या रूपाने, आणि ते सगळं करून तुमच्यापर्यंत दिलेलं आहे. आणि देताना खरंच मला ह्या गोष्टीचा आनंद होतो बघा. करे 24 मध्ये आपण कितवा होतो, भारत 5वा होता. ओके, आणि आपण 25 मध्ये कितवा होतो रे, 4था, म्हणून ह्याच्यावर विचारलं होतं आपलं. आणि पुन्हा आपण काय रे 26 मध्ये कितवा गेलो, डायरेक्ट 6व्यावर गेलो. मग हे तुम्हाला कळलं पाहिजे की आता करे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. बघा महाराष्ट्राची आर्थिक पाहणी त्या टॉपिकच्या खाली आली की नाही रे, 25-26 सगळं काय रे राष्ट्रीय उत्पन्न लगेच महाराष्ट्र आणि भारत काय त्याचं काय वृद्धी दर काय आहे, कोविडमुळे काय फरक झालेला आहे ते पण दिलाय. ओके, मग काय चालू किमतीनुसार देशात स्थूल वृद्धीनुसार काय हिस्सा किती आहे जीबीए मधला, म्हणजे काय भारत आणि महाराष्ट्रामधला हिस्सा काय, कृषी उद्योग सेवा, आणि 11-12 मध्ये काय होता आणि सध्या 24-25 मध्ये काय, हा तुम्हाला काय कम्पेअर करून पण दिलेला आहे.
या सगळ्या गोष्टी दिल्यात मित्रांनो. असं कुठलं भारताची आर्थिक पाहणी पण दिली यामध्ये. ओके, त्या टॉपिकच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन. आणि 21,000 मधले बघा प्रश्न जे आहेत 21,000 याच्या संबंधित जे काही स्टेटमेंट करून तुम्हाला दिलेत वाक्य. ओके, एवढं कोणी करत नाही. बरोबर, खरंच सांगतोय की अतिशय उत्तम रीतीने करून दिलेलं आहे. मग राष्ट्रीय उत्पन्नाच्या रिलेटेड राज्यसेवा मुख्यला काही प्रश्न अवघड आलेले असतात, ते काय केलेत रे, काही क्वेश्चन जे आहेत त्याची तुम्हाला वाक्य करून, जेणेकरून तुम्हाला काय तिथं पण जाण्याची गरज पडू नये, त्याला वाक्य करून तुम्हाला इथं काही उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला. राज्यसेवा मुख्य. ओके, फॉरेस्ट मुख्य, विकासाचे निर्देशांक किती सुंदर दिले रे बघा हे. ओके, याच्यामध्ये मानव विकास अहवालाचं अगोदरचे कोणते आहेत किंवा मानव विकास अहवालामध्ये बघा आतापर्यंत 25, कारण 25च्या नंतर आलेलेच नाही आता. ओके, 25च्या नंतर 26चा अजूनही आलेलं नाही. मेच्या या आज किती तारीख आहे, 23 मे 2026 पर्यंत तरी काही आलेलं नाही. मग त्यानुसार मग काय आतापर्यंत कोणती आहेत, 95ला कोणतं सुरू झालं, 97ला कोणतं झालं, 2010ला कोणतं सुरू झालेलं आहे, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन यामध्ये करे लेटेस्ट करे सगळ्या गोष्टी एकदम करे डिटेल दिलेल्या आहेत. ओके, तुम्हाला बघत असाल तर कळत असेल. बघा आता हे बघा रे काय काय केले बघा. 25 SDR 25 मध्ये SDI 23 ची आकडेवारी असते. हे सगळं तुम्हाला काय केलं बघा, SDR 23-24चा काढला त्यांनी 22 ची आकडेवारी असते. हे सगळं तुम्हाला प्रॉपर अरेंज करून दिलेलं आहे. असं करे एवढं सुंदर. आणि करे तुम्हाला याच्यावरून कळतं की करे पहिला कोण आहे बाबा. चला करे मागच्या 4-5 वर्षामध्ये कोण पहिला आहे हे कळतं. ओके, भारताची रँक काय आहे हे पण कळतं. ओके, अशा स्वरूपाचं हा टॉपिक दिलेला आहे. आणि याच्यामध्ये जे काय आताचे लेटेस्ट कार्य तुमचे अहवाल असतील ते अहवाल पण या ठिकाणी दिलेला आहे, लक्षात घ्या. ओके, आणि पुन्हा शेवटी असा चार्ट करून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली, कोण कोण काढतं, केव्हापासून कोणाची जागा घेतली, निर्देशांक आयाम काय आहेत, हे सगळं कार्य तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. हा बघा आता शाश्वत विकास. आता रिसेंटला राज्यसभेचा प्रश्न इथंच होता रे. ओके, ह्या याच्यावर विचारला होता, बरोबर ना. कशावर विचारला होता, जागतिक पर्यावरण विकास आयोगावर विचारला होता, बरोबर ना. इथंच विचारला होता. मग तो कुठेही याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही रे, त्याच्यावर टेन्शन नका घेऊ तुम्ही. बघा खरे बघा आता MDG असतील किंवा SDG असेल याच्यावर दिलेलं आहे. ओके, तर या सगळ्यांवर त्यानंतर बघा कॉप म्हणजे काय पर्यावरणीय परिषद आहेत, COP 1 असेल, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. ओके, मग 21वी काय कोणती आहे, 21 थोडीशी महत्वाची आहे, पॅरिस वगैरे, त्यामुळे त्याच्याबद्दल डिटेल जास्त इन्फॉर्मेशन दिलं. ओके, सध्याची COP 28 किंवा सध्याची COP किती आहे आता, COP 29 नाही, COP किती तर 30वी आहे त्याच्याबद्दलही माहिती दिली. ओके, त्यानंतर शाश्वत विकासवर भारत, मग जागतिक SDG इंडेक्स असेल बघा, जागतिक SDG इंडेक्स असेल तर तुम्हाला विचारू शकतात. मग करे 25 असेल, 24 असेल, 23 असेल, 22 असेल, 21 पर्यंत सगळं इन्फॉर्मेशन दिली. तुम्हाला याच्यामध्ये काय केलं, पहिले 3 देश, इंडियाची रँक काय, शेवटचा देश कोणता आहे, एकदम प्रॉपर कार्य अरेंज करून दिलेला आहे. मग याच्यामुळे काय होतं, आपला इझिली लक्षात ठेवायला सोपं जातं. ओके, त्यानंतर बघा शाश्वत विकास लक्ष्य आणि भारत कुठं आहे, भारताचे निर्देशांक SDG इंडिया इंडेक्स जे आहेत त्याचं पण तुम्हाला सगळं दिलंय. बघा बघा रे काय बघा, नीती आयोगाचा पहिला SDG इंडिया इंडेक्स 2018चा असेल, 19-20चा असेल किंवा मग 20-21चा असेल आणि 23-24चा. 23-24 नंतर आता काय नीती आयोगाचा अजून तरी आलेला नाही. तुम्हाला तुमच्याकडे असेल तर सांगा मला, बरोबर, मी अपडेट करून देईन. बरोबर, मग त्याच्यानंतर काय केलं रे, 19-20, 20-21 आणि 23-24चा मी एका ठिकाणी तुम्हाला दिले. बघा याच्यामध्ये काय प्रकाशित कधी केली, कितवा अहवाल आहे, राज्यातले पहिले 3 कोण आहेत, केंद्र परिषद अहवाल कोण आहे, राज्यात शेवट कोण आहे, भारताचा स्कोर काय. ओके, आणि महाराष्ट्राचा स्कोर काय. ओके, या सगळ्या गोष्टी मेन्शन केलं. आर्थिक नियोजन त्यामध्ये पण काय केलं रे, नीती आयोगाचं जिथं कुठं जिथं कार्य अपडेट करता येईल त्या सगळ्या कार्य गोष्टी मी त्या ठिकाणी अपडेट केलेल्या आहेत. आता नीती आयोगामध्ये बघा लेटेस्ट कार्य आता बघा उपाध्यक्ष असतील अशोक लाहिरी, एप्रिल 26 ते पण कार्य अपडेट केलेलं आहे. ओके, किंवा मग काय पूर्णकालीन सदस्य कोण आहेत सध्या ते पण कार्य तुम्हाला अपडेट करून दिलेलं आहे. आणि कुठल्याही गोष्ट सोडलेल्या नाहीत. ओके, आणि सुंदर असं करे या नोट्स तयार केलेल्या आहेत. आता हे प्रत्येक गोष्टी सांगल्या तर खूप वेळ जाईल तुमचा. ओके, किती वेळ झाला सर, त्यामुळं तुम्ही स्वतः पण चेक करा, कारण एवढं सुंदर खरंच सांगतोय तुम्हाला की या स्वरूपामध्ये कारण अशा नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत की याच्या बाहेर तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही. जिथं जागा राहिलेली आहे त्या ठिकाणी चालू घडामोडी पण लेटेस्ट उपलब्ध करून दिले. बघा दारिद्र्यामध्ये काय केलं रे, दारिद्र्य म्हणजे काय, या सगळ्या डिटेल कार्य या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, बघा अरे प्रत्येक तुम्हाला एकारे इन डिटेल दिलेला आहे. आता लकडावाला तज्ञ गट असेल तर ते काय स्थापना कधी झालेल्या आहे, अहवाल कधी दिला, स्वीकार कधी केले गव्हर्नमेंटनं, मग त्यांच्या काय कार्य बघा अलग कार्यगटामध्ये अडचणी होत्या त्यासाठी लकडावाला तज्ञ गट स्थापन करण्यात आलं, का करण्यात आलं ते दिलेलं आहे. ओके,
कोणत्या गोष्टी जशा तशा स्वीकारल्या, त्यांच्या काय रिकमेंडेशन आहेत, 32व्या फेरीनुसार काय 38, 43, 50, 55, 61 सगळ्या फेरीबद्दलचं काय शॉर्टमध्ये तुम्हाला करून सगळं दिलेलं आहे. ओके, त्यामुळे सर्वाधिक प्रमाण कोणाचं म्हणजे एवढं शॉर्ट आणि काय व्यवस्थित करून देणं, कारण ती आकडेवारी तुम्हाला कुठली आकडेवारी मला चूक दाखवा रे, आणि इतकं सगळं कार्य हे स्वतः मॅन्युअली प्रत्येक अक्षरानं मी लिहिलेलं आहे रे, कुठंच करे उगाच बोलून टाकलंय असं नाही. हे प्रत्येक स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून त्याच्यानंतर टाईप करून मग त्याचे प्रोपडिंग केलेले आहेत अनेक. ओके, त्यानंतर तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, म्हणून याच्या पलीकडे काही वेगळं करण्याची गरज नाही. बघा हे बघा करे सुरेश तेंडुलकर तज्ञ गट असेल, मग याच्यामध्ये करे व्यवस्थित सगळं उपलब्ध करून दिले. 11-12ची असेल, 9-10ची आकडेवारी असेल, अशी सगळी करे आकडेवारी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. दारिद्र्य रेषा आताचं जे काय बदललेलं आहे 25 नुसार ते पण दिलंय. ओके, कुठलाही गोष्ट काय अपडेट झालेली यामध्ये सोडलेली नाही. बेरोजगारीमध्ये म्हणलात तर काय हे जे काय तुम्हाला दिलेलं आहे बेरोजगारीची काय सगळी माहिती ते पण अपडेट केलेली आहे. इथं सांगितलंय बघा, रिपोर्ट काय PLFS रिपोर्ट काढते करे आता NSO काढते. ओके, मग आता करे पहिला रिपोर्ट जुलै 17 ते जून 18 असा होता, म्हणजे जुलै ते जून होतं पूर्वी, बरोबर ना. 7वा रिपोर्ट पण जुलै 23 ते जून 24 होतं, पण आता सध्याचा 8वा रिपोर्ट एकूणातला म्हणा जानेवारी 25 ते डिसेंबर 25 आहे. पहिल्यांदाच जानेवारी ते डिसेंबरची माहिती मार्च 26 रोजी प्रकाशित केली, त्याची माहिती पण करा. आता हे देत काय तुमचा 7वा रिपोर्ट विचारू शकतात, कारण ते जून जुलैचा शेवटचा रिपोर्ट असणार, बरोबर. त्याचीही इथं माहिती ठेवली. आणि पुढे तुम्हाला जे काय आहे सध्याचा अहवाल जे आहे बघा, PLFS रिपोर्ट मोजण्याचा कालावधी बदल झाल्यानंतरचा पहिला रिपोर्ट व एकूणातला 8वा रिपोर्टचा संदर्भ कालावधी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंतची माहिती आहे. याबद्दल सविस्तर माहिती बघा कोण काढतं, NSO. सध्याचा हा एकूणातला 8वा रिपोर्ट आहे. संदर्भ कालावधी जानेवारी 25 ते डिसेंबर 25, प्रकाशित मार्च 26. आधार काय ते पण दिले, आणि काय संदर्भ कालावधी 1 वर्ष. मग पुन्हा सगळे आकडेवारी बघा काय 25, 24, 23, 22 ची जे काय असेल. ओके, सगळी आकडेवारी तुम्हाला प्रॉपर दिलेली आहे. ओके, इथं बघा रे भारत आणि महाराष्ट्र तुलनात्मक पण इन्फॉर्मेशन दिली. याच्यावर विचारलं रे राज्यसभेला, तुम्ही स्टेटमेंट काढून बघा, राज्यसभा मुख्याला विचारलेत कारण तुम्हाला पूर्वला किंवा तुमच्या मुख्याला कंबाईन गडबडच्या मुख्याला मात्र विचारू शकतात. एवढं करे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. आता हे करे काही विद्यार्थ्यांना वाटेल की एवढं सगळं करायचं का, जर नाही केला तर तुमच्या जागी दुसरा करेल आणि तो पास होईल. आज आपण बघतो एक मार्कानं मेरिट जात आहे. तुम्हाला पूर्वला ठीक आहे, पण मेन्सला काय एक मार्कानं आपला रिझल्ट जातो. त्या ठिकाणी तुम्हाला याचं महत्व कळतं, आता कळणार नाही. ओके, म्हणून ते त्या लेवलला केलात तर तुम्हाला नक्की मार्क येतील. ओके, बघा भारत आणि महाराष्ट्र तुलनात्मक माहिती याच्यावरही विचारतात. ओके, मग आता हे पण दिलंय करे यावेळेस काय जी माहिती मी तुम्हाला की कोणत्या धर्मामध्ये किती करे बेरोजगारीचं प्रमाण आहे. ओके, किंवा मग करे कोणत्या कास्टमध्ये किती आहे याचंही मी मेन्शन केले. आणि मग जानेवारी 25 ते डिसेंबर 25 मध्ये सर्वाधिक आणि सर्वात कमी बेरोजगार दर कुठं आहे, सर्वाधिक बेरोजगार दर कुठं आहे, सर्वात कमी बेरोजगार दर काय एकूणामध्ये, महाराष्ट्रामध्ये बेरोजगार दर किती आहे, ग्रामीण बेरोजगार कुठं जास्त आहे, शहरी बेरोजगार दर कुठं जास्त आहे, कुठं कमी आहे, ते पण मेन्शन केलेलं आहे. ओके, तर या स्वरूपात सगळं काही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली. रिझर्व्ह बँक असेल का रे बँकिंगचं इन्फॉर्मेशन पण एकदम सुंदर तुम्हाला दिलेले आहे. त्याच्या बाहेर तर बँकिंगचा एकही प्रश्न जाणार नाही. ओके, अशा स्वरूपाचंच कार्य तुम्हाला सगळी माहिती बँकिंग असेल किंवा कार्य तुमचं व्यावसायिक बँका असतील तिथंही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यापारी बँकामध्ये ही सविस्तर डिटेल आणि आत्ताची रिसेंट आकडेवारी प्रत्येक ठिकाणी आहे मित्रांनो. अशी कुठलीही आकडेवारी ठेवली नाही की ज्या ठिकाणी तुम्हाला अरे एप्रिल 25 जे काय असेल चेंजेस केलेला आहे. हे बघा सगळं, आणि तुम्हाला याही ठिकाणी आता या वर्षीच्याच एडिशनमध्ये हे दिले बघा, संबंधित बँकिंग संबंधित सगळे कायदे एकत्र दिलेत की जेणेकरून तुम्हाला कुठलाही कायदा कार्य वेगळा बाहेर करायची गरज पडू नये यासाठी कार्य परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे बँकिंग कायदे असतील किंवा मग कार्य सध्या बँकिंग सांख्यिकी काय आहे किंवा मॅच द पेअरमध्ये वगैरे विचारतात, म्हणून सध्याची कार्य बँकिंग सांख्यिकी पण एकत्र दिलेली आहे. म्हणजे 2 समित्या महत्त्वाच्या आहेत, नर्चन समिती 1 आणि 2, त्याच्याबद्दलही सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ओके, याच्या पलीकडे प्रश्न जाणारच नाही रे पोरो. काय याच्या पलीकडे तुम्हाला एकही प्रश्न जाणार नाही. लोकसंख्येमध्येही काय रे सगळे जे काय आवश्यक ते सगळे चेंजेस केलेले आहेत. तो बघितलंय का नाही माहिती नाही. बघा आता लोकसंख्या शास्त्राबाबत तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे सगळंच काय लोकसंख्या शास्त्राबद्दल सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. इव्हन लोकसंख्या कार्य बघा लोकसंख्येचे सिद्धांत जे आहे पूर्वी आपण खूप शॉर्टमध्ये दिलं होतं, आता सिद्धांत पण दिलेत बघा. माल्थसचा सिद्धांत असेल किंवा मग काय त्याची गृहीतकं असतील किंवा इष्टतम लोकसंख्या सिद्धांत असेल, बरं सगळं जे काय असेल तर त्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलाय. ओके, भारताची लोकसंख्या असेल, आता एखादं तुम्ही लोकसंख्याचं काय दाखवतो तुम्हाला एखादं लोकसंख्येचं बघा. काय आता ही लोकसंख्या आहे काय हे दिले मी काय दिले
घनता दिली. घनता दिल्यानंतर लगेच काय केलं रे बघा, घनतेबद्दल काय दिलंय, घनतेबद्दल सगळं त्याचं निष्कर्ष पण दिलाय खाली, किंवा काय 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 करायला पाहिजे. ओके, त्याच्यासोबत की 2001च्या लोकसंख्येनुसार राज्याचा विचार करता पश्चिम बंगालची घनता सर्वाधिक होती 1 ला, आणि तर दुसऱ्या क्रमांकावर बिहार होतं. आता 11 मध्ये मात्र बिहार पहिला आणि पश्चिम बंगाल दुसरा आहे. म्हणजे हे सगळं मेन्शन त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी केले. लिंगोत्तर, कारण लिंगोत्तरानंतर लगेच काय त्याचे निष्कर्ष, लिंगोत्तराबाबत काय एवढंच लक्षात ठेवा बाबा, ते वाचून वरून लक्षात राहत नसेल तर स्टेटमेंटच्या स्वरूपात लक्षात ठेवा, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. ओके, आता आंतरराष्ट्रीय व्यापार बघा. आंतरराष्ट्रीय व्यापार, इंटरनॅशनल ट्रेड अँड कॅपिटल बघा, याच्यामध्ये पण काय रिसेंटची सगळी आकडेवारी दिलेली आहे. काही सिद्धांतवर विचारतात, तर सिद्धांत पण या ठिकाणी दिलेले आहेत, की व्यापार सिद्धांत जे आहेत त्यावर आता मला वाटतं रिसेंटली एक प्रश्न आला वाटते सिद्धांतावर, बरोबर. तर ते पण प्रश्न तुमचा बघा याच्या बाहेर नाही जाणार रे, मी तुम्हाला हे पण सांगतोय तुम्हाला. ओके, आधुनिक सिद्धांत असतील याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. बघा आता रिसेंटची आकडेवारी दिली की नाही, 24-25 एप्रिल ते मार्च जे काय आहे, आयात किती आहे, निर्यात याच्यावर राज्यसभेला विचारले की 600च्या वर, इथं विचारलं होतं बरोबर ना, ते पण आपल्याला विचारू शकतात. बघा किती आयातीचं वर्ष, निर्यातचं वर्ष आणि व्यापार तुटीचं वर्ष, टप्पा पार, म्हणजे 100 अब्ज डॉलरचा टप्पा आयातीनं 4-5 मध्ये पार केलं, निर्यातीनं 5-6 मध्ये आणि व्यापार तुटीनं करे 8-9 मध्ये. सेम तसं समजा 500 अब्ज डॉलरचा 18-19 मध्ये आयातीचं वर्ष आपण पूर्ण केलं, म्हणजे आयातीचा टप्पा पार केला कधी, 500 अब्ज डॉलरचा, 600चा 21-22 मध्ये आणि 700 अब्ज डॉलरचा 22-23 मध्ये. असं सोप्यामध्ये तुम्हाला भाषेमध्ये कार्य करून दिलेलं आहे. बघा आता आयातीच्या व्यापाराची संरचना, भारताची आर्थिक पाहणी 25-26 नुसार सगळे आकडेवारी दिली बघा रे. आयाती संरचना एक सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. ओके, आणि इथं थांबतो मी कारण समोर बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, तर त्या जसं काही डिटेल दिलेल्या आहेत. ओके, तर बघा वस्तूच्या म्हणजे डायरेक्ट याच्यावरून मी डायरेक्ट तुम्हाला आता स्कीम दाखवतो आणि मग थांबवतो व्हिडिओ. ओके, मग वस्तूच्या गटाच्या करे कमोडिटी ग्रुपनुसार बघा, करे भारतानं 24-25 मध्ये, 24 म्हणजे 25-26 याच्यामध्ये 24-25 ची आकडेवारी असते. त्यामध्ये करे वस्तू गटानुसार पहिले 3, मग आता इथं लगेच मी काय रे 24-25 ची ठेवली आणि 23-24 ची मुद्दाम ठेवली की तुम्हाला याच्यावर काय फरक कळावं म्हणून. ओके, वैयक्तिक वस्तूनुसार सेम. ओके, तसंच केले आणि मग खाली निष्कर्ष पण दिलेत की आतापर्यंत 60-61 पासून 24-25 पर्यंत नेमकं काय झालेलं आहे ते कळावं म्हणून काय रे असं दिलेलं आहे. प्रत्येकाचं दिले बघा. आकडेवारी सगळी या ठिकाणी दिलेली आहे. रिसेंटची आकडेवारी सगळी आहे बघा. इथं काय केले रे, 21-22 ते 24-25 पर्यंत निर्यातीत राज्यांचा वाटा 21-22, 22-23, 23-24, 24-25. ओके, असं दिलेलं आहे. आणि 24-25 मध्ये राज्यातून निर्यात 24-25. आता रिसेंटची राज्यसभेचा प्रश्न काढून बघा तुम्ही याच्यामध्ये आहे. ओके, राज्यसभा असेल, कंबाईन असतील. ओके, मग आता हा करेक्ट ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिक्स जो आहे स्टॅटिस्टिक्स तो पण दिलाय. ओके, असं हे सगळं दिलेलं आहे मित्रांनो. याच्यानंतर काय रे तुम्हाला चार्टच्या स्वरूपात पण इन्फॉर्मेशन दिली. आता हा चार्ट तुम्हाला इथं उलटे दिसतील, बरोबर, तुम्हाला सरळ दिसणार नाही ती चार्ट. बघा ही अशी, अरे ही चार्ट जी आहेत ही असं सगळं काय केलं रे, हे चार्टच्या स्वरूपात काय वस्तूच्या गटानुसार पहिले 3 गट करे वस्तूच्या करे वस्तूच्या गटानुसार किंवा वैयक्तिक वस्तूनुसार, प्रदेशनिहाय वितरण असेल, वैयक्तिक वस्तूनुसार असेल, असं प्रत्येक कार्य तुम्हाला हे चार्ट स्वरूपात करून दिले बघा. 21-22 ची आकडेवारी असेल अशा स्वरूपाची, किंवा 22-23 असेल, 23-24 असेल, पुन्हा तुम्हाला रिव्हिजन स्वरूपात हे चार्ट स्वरूपात कार्य उपलब्ध राहावं म्हणून हे करून दिलेलं आहे. सेम त्याच्याच अदृश्य खात्यावरली तोल, दृश्य खात्यावरलं तोल काय, किंवा चालू खात्यावरली तोल काय, किंवा भांडवली खात्यावरलं तोल काय, सध्याचं 24-25 च्या आकडेवारीपर्यंत अगदी व्यवस्थित अपडेट करून दिले. एक 1-2, 2-3, 3-4 आणि काही 20-21 याच्यामध्ये काही चालू खात्यावर काय शेष प्राप्त होता, असं काही 3च वेळेस झाले, 4च वेळेस झालेलं आहे. ते 4 वेळेस कोणता आहे आणि किती झालेलं आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आणि हे सगळं तुम्हाला आकडेवारी काय प्रॉपर उपलब्ध करून दिली मित्रांनो. आणि याच्यानंतरही काय इथं पण बघा तुम्हाला. ओके, भारतात सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणारे पहिले देश किंवा सर्वाधिक एफडीआय कार्य असलेल्या क्षेत्राचा उतरता क्रमांक, सर्वाधिक एफडीआय आकर्षित करणारे राज्य यांचं कार्य 23-24 असेल, 24-25 असेल, 25-26 ची आकडेवारी पण दिली. ओके, आताची डिसेंबर 25 पर्यंत आकडेवारी उपलब्ध झाली होती ती पण दिली. ओके, आणि हा हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिल्यात. आता हा सेम तसंच पब्लिक फायनान्स वगैरे दिलेला आहे. ओके, स्वरूपात असंच स्वरूपात मित्रांनो तुम्हाला बघा आता हे बघा रे, आता हे काय रे बाबा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. मी आता हे तुम्हाला डायरेक्ट कार्यक्रमावर आलोय. ओके, आता बघा हे बघा रे, हे काय पूर्वीची मनरेगा, मला अंदाज असतो कुठल्या पेज पर्यंत असते, बरोबर. बरोबर, राष्ट्रीय रोजगार हमी योजना, बरोबर. आता राष्ट्रीय रोजगार हमी योजना आहे,
तर राष्ट्रीय रोजगार हमी योजना जी आहे बघा, इथं ती जुनी सगळी ठेवली. ओके, इथून बघा रे, हा जो काय ही इन्फॉर्मेशन झाल्यानंतर इथून मी काय केले रे, पूर्वीची मनरेगा कायदा बदलण्यात आलेला आहे. ओके, पूर्वीचा विधेयकाचं नाव का, विकसित भारत जी रामजी विधेयक 2025. कोणी मांडलाय, कधी मंजुरी मिळाली, आता कधी रे, 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहे. ओके, मग काय कोणाच जागा घेते, विकसित भारत जी रामजी कायदा 2025 हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 चे जागा घेते. आता कोण घेते, हा विकसित भारत. ओके, मग काय काय आहे त्या कायद्यात, काय तरतुदी आहेत, म्हणजे आता काय केले रे, मी ते हे मुद्दाम हे काय केलेत रे, याच्यामध्ये या कलरमध्ये अजून कोणता कलर आणून ठेवला सर तुम्ही, तर वैधानिक वेतन रोजगार हमी जो आहे, पूर्वी करे 100 दिवसाचं होतं, आता 125 दिवस केले. बरोबर, पूर्वी किती होतं, 100 दिवस, आता 125 दिवस केले. आता पूर्वी असं काही नव्हतं, पेरणी आणि कापणीच्या ऐन हंगामामध्ये करे सुट्टी, योजनेला सुट्टी आहे, म्हणजे करे 60 दिवसापर्यंत विकसित भारत जी रामजी कायदा कार्यक्रम थांबवण्याचा, हे 60 दिवस थांबवणार आहेत कार्यक्रम. ओके, मग ते काय, ते ह्या गोष्टीवर प्रश्न येऊ शकतो, म्हणून करे मी इथं मेन्शन केले ते, कारण तुम्हाला हे कळलं पाहिजे म्हणून ते करे तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये दिले, अशा स्वरूपाचं सगळं कार्य डिटेल तुम्हाला कायदा दिलेला आहे. आता प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम असेल, प्रत्येकामध्ये काय जो काय बदल झालाय, आता जसं काय मुख्यमंत्री बघा इथं काय सद्यस्थिती दिसते का तुम्हाला, काय काय झालेलं आहे सध्याच्या, कोणत्या ह्याच्यानुसार काय आहे ते दिले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 1 एप्रिल 2025च्या बदलासह आता जे काय बदल झालेले आहे त्याचे. ओके, मग आता बदललाय, कारण पूर्वी 18 ते 45 वर्ष उघडतलं होतं, आता काय, आता वयोमर्यादा हटवली आहे आणि 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती पात्र असेल. हे तुम्हाला एवढ्या छोट्या गोष्टीचे बदल ना दुसऱ्या कुठेही ठिकाणी सापडणार नाहीत. हे व्यवस्थित करे फक्त आणि फक्त काय स्कीम, सगळ्या स्कीम या लेवलला काय अपडेट केले आहेत. आता मी सांगत बसलो तर अजून तुमचा व्हिडिओ वाढेल, त्यामुळे मी आता थांबतो. ओके, तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत, तुम्ही काढून बघा. करे आताचा जो काय रे, या चार्ट स्वरूपात पण प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिलेली आहे. आता दीनदयाल अंत्योदय योजना याचाही बघा रे, दुसरा टप्पा असेल तर तो करे, तो पण व्यवस्थित दिलेला आहे. ओके, दिसतंय का, काय सद्यस्थिती काय आहे ते सगळं दिले. ओके, आवास योजना असेल, प्रत्येक असा कुठलाही सोडलं नाही की ज्याच्यामध्ये काय बदल झालाय आणि मी काही दिलं नाही, असं काय कुठलीही तुम्हाला स्कीम सापडणार नाही. ओके, आणि जवळपास सगळं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. याची पण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2025ला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मग स्थापनेपासून अद्यापपर्यंत किती बांधकाम किती रस्ते बांधणे झालेले आहेत ते पण मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ओके, राज्य पुरस्कृत योजना याच्यामध्ये काय मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 1, टप्पा 2 आणि टप्पा 3, मग ते काय 3 टप्पे आहेत ते पण मी या ठिकाणी मेन्शन केले. मित्रांनो, अशा स्वरूपाची ही कार्य नोट्स आहे, याच्यामध्ये जेवढं मॅक्सिमम देता येईल तेवढं व्यवस्थित रीतीने दिलेलं आहे. याचा नक्कीच मला वाटतं की राज्यसेवा पूर्व असेल, राज्यसेवा मुख्य असेल, किंवा मग करे कंबाईन गट ब पूर्व असेल, कंबाईन गट ब मुख्य असेल, किंवा मग आपल्या एमपीएससीकडे येणारी जवळपास जेवढी सरळ सेवा परीक्षा असतील, किंवा करे इतर जी काही सरळ सेवा परीक्षा असतील ज्या ठिकाणी इकॉनॉमिक्स हा मेन्शन केलेला आहे, अशा सर्व ठिकाणी करे तर या नोट्सचा नक्की फायदा होईल. जे विद्यार्थी यूपीएससीचे आहेत, ज्यांनी मराठी माध्यमातून अभ्यास करतात, त्यांच्यासाठीही या नोट्स उपयुक्त आहेत, एवढं मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.